वाजूने गटगट पेटला घेऊन या तुला सोया देते पेना देते डिस्कोचा मनी देते मुराद शेंग देते मावशी त्या म्हाताऱ्याला खेळा खुळखुळा देते घेऊन ये घेऊन ये घेऊन ये घेऊन ये कच्चाई बैवाड मच्छाई बैवाड वराई बैवाड वामनाई बैवाड गोधाई बैवाड कलंकाई बैवाड गे माय चार युगाची काखे पोतडी दशावतार खेळे परवडी सोहम शब्द बोले चोखडी माझा शकून ऐके आवडी बरगुंडा बळी तुला वाडक्या का वाडके वरल्याळीची आका चष्म्यातून शोधून बघते बघ मावशी पण का वाढना बस की रे पेंट्या गरीबी बस म्हणलं तर बसत नाही म्हणतो मला कुंभार पिंपळगावला यायचं शांत बस नाही 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 शांत बस सिस्टीमवाला आपला मामा आहे घेऊन येतो तुला कुरकुस पडा बिस्कुट पडा कॅमेरेवाला काका आहे काका घेऊन येतो पप्पा घेऊन येतो बस शांत बस नाही मला बी कळतंय मुडदे तुला 500ची नोट बघितल्याशिवाय शांत बसू वाटत नाही शांत बस नाही शांत बस बस के मोड द्या बस के शांत बस के बापावर गेलंय व खाली बघ तू खाली बघ वाडगे माय सिस्टीमवाला वाडके काहीतरी तू बी धंद्याला चालाय मी बी धंद्याला चाले वाडके काहीतरी मामा आहे मामा सिस्टीमवाला घेऊन येता ना मामा आला मामा बी सिस्टीमवाला वाडके काही हंडे यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस धन्यवाद सिस्टीमवाला मामा आहे दत्ता महाराज कंटुले यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं बक्षीस धन्यवाद सिस्टीमवाला मामा घेऊन येत स्कॅनर सगळ्या सुविधा आहेत माझ्यापाशी फक्त या इकडे हा सिस्टीमवाला मामा आहे मामा तुझ्यासाठी सगळी सुविधा आहे वा हिरवं दाखव हिरवं नुसता फोटो काढून घेऊन जाशील सांगा नाव आता तुमचं प्रवीण बाई बरं झालं हे मग जुळलं काय झालं कारण माझ्या पहिल्या बी मालकाचं नाव परवीनच होत वा परवीन रावांसाठी एक नाव घेते नाव जर आवडलं तर टाळी वाजवायची बरं का हा दुधात दूध म्हशीचं दूध दुधावर आली साय किती गोड सिस्टीम लावल्या बरं का एकदा टाळी वाजवा ऐका नाव दुधात दूध म्हशीचं दूध दुधावर आली साय दुधात दूध म्हशीचं दूध दुधावर आली साय आमच्या प्रवीण रावांचं नाव घेते रस पेला ये म्हणलं माय वा थँक्यू असंच माझ्यावर ध्यान ठेव कॅमेरावाला कॅमेरावाला अय्य चॅनल आहे काय त्यांचं कोणचं धर्मप्रतिष्ठान या चॅनलला सगळ्यांनी लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि तेवढी घंटी वाजवायला मात्र विसरायचं नाही. हा वा तुमचं नाव काय आहे भैया?
सचिन चंद्रकांत जैन यांच्या हा वा जैद वा यांच्याकडून सुद्धा बक्षीस मिळा हो, धर. तुझ्यासाठी सगळी हिरवं दा की हिरवं फोटो काढून घेऊन जातात ती होय. हा हा त्यांच्यासाठी बी एक नाव घेते. नाव काय म्हणलं त्यांचं? चंद्रकांत. ओके हा चंद्रकांत आणि सचिन वा हा किती अरबी समुद्राच्या बाजूला ब्रिज आहे त्याचं नाव आहे जुहू. अरबी समुद्राच्या बाजूला ब्रिज आहे त्याचं नाव आहे जुहू. चंद्रकांत आणि सचिनचं नाव घेते चंगळ्या बोले. नात करते काय? पिंपळगावचा शब्द आहे यावाच लागतंय. वाडगे माय कच्छ मच्छ वरा सिंह रूपी नी बघता लागे स्तंभ पुढारी हिरण्यकश्यपूचा वध करून भक्त प्रल्हाद कुरकुला रक्षिला शबयो बुरगुंडा होईल ग बुरगुंडा. बंडू वैष्णव यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद. आज आपल्या कुंभार पिंपळगाव मध्ये नगरीमध्ये भारूड नगरीमध्ये भारुडासाठी सारे भाविक झाले गोळा. आमच्या बंडूरावांनी पिक्चर दाखवला आंधळा मारतोय डोळा. वाडगे माय ज्ञानदेव निवृत्ती सोपान नामदेवा संत जन सवे कुरकुले घेऊन भीमात ती उभी राहिले शिवय बुरगुंडा होईल बया ग तुला. ऐका मावशी, बुरगुंडा 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 म्हणजे काय? माझ्याकडे लक्ष द्या. प्रत्येक भारुडाचा अर्थ जर तुम्ही समजून घेतला तर तुम्हाला भारुड कळेल. बुरगुंडा 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 म्हणजे काय? तर बुरगुंडा या शब्दाचा सरळ शाब्दिक अर्थ असा होतो मावशी, तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल. पण आमच्या एकनाथ महाराजांनी सुंदर असा अर्थ सांगितला. बुरगुंडा म्हणजे तुला ज्ञान होईल. बघा, बुरगुंडा म्हणजे तुला ज्ञान होईल. मावशी, तुला कोणतं ज्ञान होईल? तर तुला त्या भगवंताच्या दशावताराचं ज्ञान होईल. श्री संत एकनाथ महाराज या भारुडामध्ये सांगतात. म्हणून काय सांगतात? आईसा शकुन सांगितला संती जे जे कार्य केला, एका जनार्दनी आनंद झाला. माझा कुरकुला देखोनी माय, भक्त पुंडलिक कुरकुला देखोनी. ऐका मावशी, ए बाई मावशी चालले बाई असे हिरवी साडीवाली झालं मावशी. एक आणि अर्धा तास, अर्धा तास. बरं माझ्याकडे बघा,
चल हां कसं असतं मावशी, एक राग येऊ देऊ नका, मी एक सांगूनच जातो आता. उद्या तर काल आहे, उद्या तर सप्ताह संपणार आहे, फक्त राग येऊ देऊ नका सांगतो. महिला मंडळ उठल्यानंतर काय होतं, बायाची जात आणि मेंढराची जात सारखे व एक बाई उठली की त्याच्या मागे दुसरी निघाली, त्याच्यामुळे जाताच बारूट. ऐका हां ऐका ऐका हां ऐका, भक्त पुंडलिका सारखा कुरकुला व्हावा वाटत जर असेल मावशी, तर खऱ्या अर्थानं बाप नेट पाहिजे. बापानं बिडी पिली तर पोरग सिगरेट पिते, बापानं बिडी पिली तर पोरग सिगरेट पिते, बापानं हातभट्टी पिली तर पोरग 90 पिते. पेणारच किंवा खरं सांगा, कडू इंद्रावून पेरल्यात जाय फळ लागण्याची शक्यता आहे होय. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, चांगलं बी पेरलं तर चांगलं उगवतंय. आपण लावतानाच लावतोय कडुलिंबाचं झाड, मग तो यंदा आंबे कसे लागले नाही तर येड्या वृक्षारोपण चुकीचं झालं. मावशी मला एवढंच सांगायचंय की आपलाच मुलगा आपलाच नातू, त्याला योग्य त्यावेळी योग्य ते संस्कार करा, ही काळाची गरज आहे. चांगले संस्कार केले पाहिजेत. मुलगा लहानाचा मोठा केला, मोठा करून म्हणाल ते शिकवलं, शिकून नोकरीला लागला, नोकरी करत करत 4 पैसे कमवू लागला, 4 पैसे कमवत कमवत गाडी घेतली, बंगला बांधला, आणि त्याच बंगल्यामध्ये जर तुला तुझ्या मायबापाची जर लाज वाटत जर असेल तर आग लागो तुझ्या बंगल्याला. म्हणून मला मनाव वाटतं, बंद किस्मत के लिए कुछ टाली नहीं होती, सुखी उम्मीदों के लिए कुछ गाली नहीं होती, जो झुक जाए माँ बाप के चरणों में उसकी झोली कभी खाली नहीं होती, उसकी झोली कभी खाली नहीं होती. म्हणून चांगल्या संस्काराची नितांत गरज आहे. चांगले संस्कार केले पाहिजेत, नाहीतर ते डुलतच येणार. मला असं वाटतं बघा, जीवनामध्ये आल्यानंतर जरूर नशा केली पाहिजे, पण अशी नशा केली पाहिजे की मरेपर्यंत नाही सुटली पाहिजे. जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पीली तो शाम उतर जाएगी, एक बार मेरे हरे नाम का प्याला पीकर तो देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी. जीवनामध्ये आल्यानंतर जरूर नशा केली पाहिजे. म्हणून दारू गांजा मत पे यारो अक्कल गुंग हो जाती है, अपने पल्लू का पैसा खर्च करके मुंह में मिट्टी मिल जाती है. मनोज दादा जरांगे पाटील समर्थक भेंडाळा यांच्याकडून सुद्धा बक्षीस मिळालं, धन्यवाद. कुणीही जागा सोडायची नाही, सगळ्याला हात जोडून विनंती आहे मावशी. चला, म्हणून याच्यानं काय होतं, दिवाळ काढलं या संसाराच दारून, गोट गोट पेल्यानं गोट गोट पे गोट गोट पेल्यानं गोट गोट पेल्यानं गोट गोट पेल्यानं गोट गोट पेल्यानं म्हणून चांगल्या संस्काराची नितांत गरज आहे. चांगले संस्कार केले पाहिजेत. मावशी, मी आत्ताच काय म्हणलं, खऱ्या अर्थानं बाप नेट पाहिजे. माझ्याकडे लक्ष द्या महिला मंडळ, कारण तुम्ही स्थिर नाहीत. तुम्ही बोलताय, विक्षेप करताय, माझ्याकडे फक्त लक्ष द्या. मावशी, मी आत्ताच काय म्हणलं, खऱ्या अर्थानं बाप नेट पाहिजे म्हणलं का नाही? पण प्रत्येक लेकराची पहिली गुरु म्हणजे ती आई असते. ओ आया, ओ लक्ष देऊ नाही का? आमच्या लातूर जिल्ह्यातली एक छोटी बातमी होती मावशी, मी तुम्हाला सांगून जाईल. तुम्हाला बातमी जुनी आहे, पण तुम्हाला सांगायला मला नवीन आहे. मावशी, लक्ष देऊ नाही का? माझा लातूर जिल्हा आहे. लातूर जिल्ह्यामध्ये रेणापूर तालुक्यामध्ये माझं कामखेडा म्हणून गाव आहे छोटंसं. आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये एक अहमदपूर म्हणून तालुका आहे. त्या तालुक्यातली अशी बातमी होती मावशी. कशी बातमी होती? रवी कंडुले यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं बक्षीस, धन्यवाद. सचिन कंटुले यांच्याकडून सुद्धा, पाली पाटील यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं बक्षीस, धन्यवाद. ऐका ऐका, विक्षेप कर. नाव घ्यायचं कोणाचं? सचिन रावाचं. हा, सचिन रावाचं नाव घ्यायचं. महादेवाच्या पिंडीवर बेलवाते वाकून, हीच म्हणते माय. आता ऐका, महादेवाच्या पिंडीवर बेलवाते वाकून आमचे सचिनराव दिसतात छान, म्हणून त्यांना ठेवतेत बघुण्याखाली झाकून. कसा देख ना देवा, वाह क्या बात है. आकाश भैया अर्दड यांच्याकडून सुद्धा 201 रुपयाचं बक्षीस, त्यांच्यासाठी एक नाव. रुंजून जाते खिडकी वाट पाहते, खिडकीला 3 तारा, अडकी त्याला घुंगर 12. कंटुले, वा, हा, ओके, धन्यवाद.
रुंजून जाते खिडकी वाट पाहते, खिडकीला 3 तारा अडकी, त्याला घुंगरा वारा सुपारी कापते, करा करा पान खाते, 13 13 ते कडोला व्यापारी काढते पदर घालते वारा, वाड्यात वाडत 7 वाडा 7 वाड्यात 7 दरवाजा, 7 दरवाजाला 7 कुलप, 7 कुलपाची होती मी किल्ली उघडते, देवखोलीत होता, खाटावर होती, गादीवर होती, उशीवर होती, बशीत होता, कपात होतं दूध, दुधात पडली माशी. आमचे आकाशराव गेले काशी, तर त्यांच्या नावानं धरते येणारी कार्तिकी एकादशी. टाळी वाजवा. ओके, सांगा ना. वैभव कुलकर्णी नाव घ्या. आला रुकवत होत होती किट्टी. आमच्या आकाशरावांना देते सोडचिट्टी आणि वैभवरावांना मारते मिट्टी. सुशीला एकनाथ राऊत यांच्याकडून 111 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. ऐका, मी काय सांगत होतो मावशी, माझ्याकडे लक्ष देऊन ऐका. आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये एक अहमदपूर म्हणून तालुका आहे, त्या तालुक्यात अशी बातमी होती मावशी. कशी बातमी होती ऐका. ती बातमी पेपरला पण होती, टीव्हीला पण बातमी होती. कशी बातमी होती मावशी? मुलगा पोटात असताना, बघा माझ्याकडे थोडं लक्ष द्या, मुलगा पोटात असताना आईनं 108 वेळेस ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. बघा, मुलगा पोटात असताना आईनं 108 वेळेस ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. मुलगा 9 वर्षाचा झाला, त्याला ज्ञानेश्वरी मुखदगत झाली. आणि खरं सांगा मावशाओ, आपली आई लेकरू पोटात असताना काय करते तर माझ्या नवऱ्याची बायको बघते. आपली आई काय करते? आपली आई होणार सून मी ह्या घरची बघते. आपली आई काय करते? रोज 7 वाजता 7 जन्माच्या गाठी बघते. मग खरं सांगा मावशाओ, आपल्या आईनं असलं बघायचं म्हणल्यास पोरगं का डिस्को करणार नाही. संस्कार इथून सुरू होतात. माऊली सपकाळ यांच्याकडून सुद्धा 51 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद. ऐका, इथून संस्कार सुरू होतात. अहो मदारसेनं लेकराला उपदेश केला होता. आपण म्हणतो बघा, छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला या. मग पुन्हा जन्माला येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रेडी आहेत, पण त्याच्यासाठी आमच्या जिजाऊ आई साहेब लागतात. टाळी वाजवा. छत्रपती शिवाजी राजांच्या आई कशा होत्या मी तुम्हाला सांगून जाईल. कशा होत्या? धन्य धन्य थोर आई कोण? शिवरायांची जिजाई. आज पूजी तो महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा जिजाई. आज पूजे तो मुजरा म्हणून चांगल्या संस्काराची नितांत गरज आहे. चांगले संस्कार केले पाहिजेत. हां, चांगले संस्कार केले पाहिजेत. हां, सांगा ना. माऊली कंटुले यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद. कंटुले यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद. ऐका, आला रुकवत होत ती मिरची. माऊली कंटुले ती माझी परिशा, मी त्यांची आरची. ते झिंगाट. चला ऐका, एक वाक्य आठवलं म्हणून सांगतो. जीवनामध्ये कधी पंगत चुकली तरी चालेल. बघा, कळतंय का? जीवनामध्ये कधी पंगत चुकली तरी चालेल, फक्त जीवनामध्ये कधी संगत चुकू देऊ नका. एक वेळेस जर आपली पंगत जर चुकली तर आपलं एक वेळेचं जेवण वायाला जाईल. पण जीवनामध्ये कधी संगत जर चुकली, अख्खं जीवन आपलं वायाला गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून चांगल्याची संगत करा, चांगलं जगा. यानंतर सुंदर असं आणखी एक आपल्याला सुंदर असं भारूड पाहायचंय. त्याआधी एकदा हातानं टाळी वाजवायची आणि मुखानं नामस्मरण करायचं. सगळ्यांनी फ्रेश आनंदात बसायचं. 2च मिनिटात सुंदर असं दुसरं भारूड. हां, आणि तुमच्यासाठी एक कार्यक्रमाचा समारोप म्हणून एक छत्रपती शिवाजीराजांचा पोवाडा म्हणायचा आहे आपल्याला. त्याच्यामुळं फ्रेश आनंदात बसायचं.